नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आणि आता मरळीचा आपण सभागृहाचा व्हिडिओ पाहिला असेल, त्याच्यानंतर आता आपण आलेलो आहोत मरळीचा जो एक बहुचर्चित आणि खूप प्रसिद्ध असा साखर कारखाना आहे। साखर बनवण्याची प्रोसेस कशी आतमध्ये आहे, कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीने ती साखर बनवली जाते, तिथली एनर्जी पॉवर कशी निर्माण होते, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि तिथे कुठल्या कुठल्या प्रोसेसनी साखर किंवा कुठले प्रोडक्शन्स आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। सहकारी साखर कारखान्याची स्थापना माननीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी ग्रामीण विकासासाठी केली आहे। अनेक वर्षापासून या संस्थेत अनेकांना नोकरी मिळत आहे। लोकनेते यांनी सहकार संस्थेचे मोठे उद्दिष्ट केवळ लोकांसमोर ठेवले नाही, तर लोकांमध्ये एकता आणि त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून हे स्वप्न साकार केले। अनेक तरुणांना ते सिद्ध करण्याची संधी मिळाली। मित्रांनो, याच कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या ऊसापासून साखरेचा थोडक्यात अनुभव मी आपल्यासोबत शेअर करणार आहे, जो मी या कारखान्यात गेल्यानंतर अनुभवला आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, समोर जे तुम्ही पाहताय ते सर्वात आधी गाड्यामधील ऊस या ठिकाणी वजन करून एका ट्रॉलीमधून कारखान्यात जातो। पुढे जाऊन एका क्रशरमध्ये तो कशा पद्धतीने बारीक होतो, तोच दुसऱ्या ट्रॉलीमधून गरम करण्यासाठी पुढे नेला जातो। तो कशा पद्धतीने जातो ते पहा। क्रश होऊन आल्यानंतर अशा पद्धतीने तो एका ट्रॉलीतून पुढे रस काढण्यासाठी नेला जातो। हा जो तुम्ही पुढे रस पाहिला तो ऊसाचा रस होता, जो गरम करून पूर्ण बॉईल करून त्याला रस काढला जातो व तो एका मशीनद्वारे ऑटो सिस्टीमद्वारे तो शुगर फॅक्टरीमध्ये शुगरच्या बॉयलरमध्ये नेला जातो। आणि त्याच्यापासून येणारा जो कचरा असतो, ज्याला आपण चोथा वगैरे म्हणू शकतो, तो अशा ट्रॉली मार्फत वेगळा केला जातो। आणि तो चोथा एकत्र करून एका दुसऱ्या बॉयलरमध्ये साठवून या छोट्याशा मशीनवरती त्याच्यापासून होणाऱ्या वाफेमार्फत वीज निर्मिती केली जाते। ती ही संपूर्ण कारखान्याची, त्याचबरोबर परिसरातील गेस्ट हाऊस असेल, ऑफिसेस असतील, या सगळ्या गोष्टींची वीज निर्मिती या एवढ्याशा छोट्याशा मशीनवरून होते।
मराठी भाषेत समजून सांगायचं झालं तर या मशीनला वाफेवरून वीज निर्मिती करण्याची मशीन असे म्हणतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना तो शेअर करा. धन्यवाद.